अजितदादांच्या जाण्यानं भावना आवरत नाहीये। अजित पवारांविषयी बोलताना दिलीप वळसे पाटील हे भावूक झाले। मालेगावमधल्या उपमहापौरांनी अपुऱ्या माहितीच्या आधारे टिपू सुलतानचा फोटो लावला असेल। विधान परिषदेच्या अध्यक्ष नीलम गोरे यांची टीका। उपमहापौरांनी काहीतरी गैरसमजामधून किंवा चुकीच्या माहितीच्या आधाराने टिपू सुलतानांबद्दल त्याचा फोटो लावलेला आहे। संजय राठोड जेव्हा संकटात होता तेव्हा एकनाथ शिंदे त्याच्या पाठीशी होता। पोहरादेवीमध्ये बोलताना शिंदेंचं हे विधान। आणि कुणीही मायकाला आलं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, शिंदेंचं आश्वासन। जेव्हा संजय राठोड संकटात होता तेव्हा हा एकनाथ शिंदे त्याच्या पाठीशी उभा राहिला। जेव्हा अडचणीत आला तेव्हा एकनाथ शिंदेने त्याला पाठिंबा दिला, सपोर्ट केला। कारण शेवटी आपण एक कुटुंब आहोत। लाडकी बहीण योजना कधीही कुणी मायकाला आला तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही। हर्षवर्धन सपकाळ यांचा मेंदू आणि डीएनए तपासावा। उद्या झाशीची राणी आणि सोनिया गांधी एकच असं देखील ते सांगतील। हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानावरून आनंद दवे यांचीही टीका। धर्मद्रष्टा टिपू सुलतान आणि धर्माभिमानी राष्ट्रप्रेमी छत्रपती शिवाजी महाराज यांची बरोबरी हर्षवर्धन सपकाळ तुम्ही कशी करू शकता? माझं स्पष्ट म्हणणं आहे की हर्षवर्धन सपकाळ यांच्या मेंदू आणि डीएनए तपासण्याची गरज आहे। यांना वेळीच आवर घेतला पाहिजे, नाही तर उद्या ते सोनियाजी गांधी आणि झाशीची राणी ह्या सुद्धा एकच होत्या असं म्हणू शकतील। सपकाळांनी महाराष्ट्राच्या लोकांचा, शिवभक्तांचा त्वरित माफी मागितली पाहिजे अशी हिंदू महासभेची भूमिका आहे। नाहीतर जेव्हा ते पुण्यात येतील त्यांना कळेल हिंदू महासभा काय करू शकते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 6 जणांना सेवा पुस्तकाचं वितरण। संत सेवालाल महाराज जयंती उत्सव निमित्त बंजारा समाजाच्या उत्थानासाठी विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव। अमरावती व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशनचा कार्यक्रम। पोलीस आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मात्र हा कार्यक्रम रोखला। धार्मिक प्रचाराचा कार्यक्रम घेतल्याची आयोजकांनी माहिती दिली।